आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। चोरी की गई साइकिल वापस मिलने पर तीसरी जमात के तालिब इल्म ने पुलिस अफसरान को रवाना किया शुक्रिया का मकतूब। एडवोकेट सवर्णा मोहिते पाटिल की जानिब से वजीर छगन भुजबल और एडवोकेट सदावर्ते को चूड़ियां अहीर की जाएगी। अब खबरें तफसील से। छगन भुजबल उनकी आड़ी टेढ़ी चाल अब अपने घर में रखे, सदावर्ते अब कुछ भी करे तो रिजर्वेशन कायम रहेगा। ये कहते हुए एडवोकेट सवर्णा मोहिते ने छगन भुजबल और एडवोकेट सदावर्ते पर निशाना साधा। ताहम इन्हें चूड़ियां अहीर करने की बात भी एडवोकेट सवर्णा मोहिते ने कही। मराठा आरक्षणाला विरोध करणारा छगन कुठल्या बिळात लपून बसला, मला मुंबईत सापडलाच नाही। आणि सदावर्ते, अरे तू डंकी की चोट पर म्हणत होता, डंकी की चोट। अरे तुझ्या बुडा खालून आम्ही आलो तरी तू आम्हाला दिसला नाही, तुझ्या उरावर बसून आम्ही आरक्षण घेतलं, हे लक्षात घे। आता आम्ही आई बहिणी सगळ्या तुम्हाला छगनला आणि सदावर्तेला बाचोळी आणि बांगड्या पाठवणार आहोत की आम्ही सगळ्या आई बहिणी, सगळ्या वृद्ध लोक, मुलं सगळे काही अख्खे 2 कोटी लोक मराठा समाज तिथे मुंबईत आला। मुंबईत पूर्ण पॅक केली आणि छगन म्हणतच राहिला की बा तुम्ही 2 लाख येणार नाही, 3 लाख येणार नाही। अरे तुझ्या मौतीला सुद्धा 10,000 लोक येणार नाही, एवढे आम्ही 2 कोटी लोक इथं आलेले आहेत। आणि याच्यानंतर सदावर्ते, तुला याचिका टाकायची तर टाक, तुला काय करायचं ते कर, पण आमचं हे आरक्षण आता टिकणार म्हणजे टिकणार आहे। छगन म्हणजे ओबीसी समाज नाहीये, छगन भुजबळ ही एक प्रवृत्ती आहे आणि याच्यासारखी प्रवृत्ती राजकारणात, समाजकारणात असतात। मला तरी वाटतं ओबीसी बांधव पण आमच्या सोबतच आहेत। ओबीसी बांधवांना कुठलाही आक्षेप यात नसणार आहे, कारण गावगाड्यामध्ये सर्व समाज बांधव 18 पगड हे एकत्रच आहे। छगन भुजबळांनी आता त्यांच्या वाकड्या तिकड्या चाली त्यांच्या घरातच ठेवाव्या, आता सरळ मार्गाने चालणं शिकावं असं मला वाटतंय। मुख्यमंत्र्यांनी देऊन काही उपकार केलेले नाही समजा आरक्षण, ते त्यांना द्यावंच, कारण हा आमचा 40 वर्षाचा लढा होता। 40 वर्षामध्ये आमचे भरपूर बलिदान गेलेत, भरपूर लोकांचे आयुष्य त्याच्यामध्ये गेले, हे द्यावंच लागणार होतं। मुख्यमंत्री साहेबांनी दिलं कारण ते त्या पदावरती होते म्हणून त्यांनी दिलं। त्याच्यामुळे असं काही नाही की त्यांनी खूप काही वेगळं केलेलं आहे। ही मराठा समाजाचीच लढा आहे आणि मराठा समाजाचं यश आहे, गरजवंत मराठ्यांचं। त्याच्यामुळे सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना पण आम्ही देणार नाही, हे आमचं श्रेय सर्वसामान्य लोकांचं। जिले के जो इमदाद बाहमी इदारे और बैंक्स का दिवालिया निकल गया है, इन पर हुकूमत की मारिफत कार्रवाई की जा रही है। ऐसे बैंक के मुतासरा खातेदारों का 30 जनवरी को डिविजनल कमिश्नर ऑफिस पर शदीद एहतजाज किया जाएगा। इसकी इत्तला सहाफती कॉन्फ्रेंस में प्रांतोष वाघमारे ने खातेदारों को दी। मंगळवार दिनांक 30 जानेवारी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या काही पतसंस्था, बँका या बुडालेल्या आहेत त्यांच्या ठेवीदाराच्या वतीने एक भव्य दिव्य निदर्शने खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत। मी आपल्या मार्फतच सर्व ठेवीदारांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 30 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपस्थित राहावे। साधारण किती बँका आहे आणि किती लोकांचं आहे त्याच्यामध्ये? आणि आता शहरातील सर्वच बँका घेतलेल्या आपण जिल्ह्यातले जेवढ्या पण बुडतील त्या, आणि आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या, कारण आपण जोपर्यंत संख्या दाखवणार नाही तोपर्यंत शासनाला आपली नोंद होणार नाही, म्हणून आपण सगळ्यांनाच आवाहन करतोय की आपण यावं। 30 जानेवारी रोजी सुभेदारी गेस्ट हाऊसच्या समोर, डिव्हिजनल कमिशनरच्या समोर जे पेट्रोल पंप आहे तिथे त्याच्या समोर एक धरणा आंदोलन ठेवलेलं आहे। सगळी बँकेचे जे ठेवीदार आहेत ते हजर राहावेत आणि हे खासदार इम्तियाज जलील साहेब यांचे हात मजबूत करावे। शहर में नायलॉन मांझे की वजह से एक बार फिर हादसा पेश आया। पैर में मांझा अटकने से बाईजीपुरा में 55 साल ज़ईफ शख्स जख्मी हो गया।
इस शख्स के पैर में 13 टाके लगे। इससे कबल नायलॉन मांझे की वजह से कई हादसात हुए, इसमें कई अफराद जख्मी हुए। इसके बाद अब शहर में नायलॉन मांझे की वजह से एक बार फिर हादसा हुआ। बाईजीपुरा में 55 साल ज़ईफ शख्स शदीद जख्मी हो गया। मांझा पैर में अटकने से पैर अंदर तक कट गया और 13 टाँके इसके पैर को लगे। शेख बाबर उम्र 55 साल रिहायशी बाईजीपुरा गली नंबर 27 अपने ख़ानदान के साथ रहता है। इस दिन में शेख जावेद ने दी गई इत्तला के मुताबिक अपने मकान पर आए हुए मेहमानों को रिश्ते तक छोड़ने को जाते वक्त मेन रोड पर मांझा इसकी पैर में अटक गया। मांझे का एक सिरा एक टू व्हीलर में फंस गया। टू व्हीलर आगे जाने की वजह से मांझा खींचा गया और इसका पैर शदीद तौर पर ज़ख्मी हो गया। इसकी वजह से टखनों के ऊपर का हिस्सा कट गया। इब्तदाई इलाज के बाद उसे घाटी अस्पताल में दाखिल। हुकूमत की जानिब से सैलाब से मुतासिरा किसानों की बीमा की फहरिस्त जाहिर की गई है। इसकी खामियों पर हुकूमत से जवाब तलब करने के लिए साबिक रुकन असम्बली हर्षवर्धन जाधव ने कन्नड़ ताल्लुक़े में मुख्तलिफ मकामात पर इजलास लेने की शुरुआत कर दी है। इसके तहत आज घाट शेंद्रा में जाधव ने किसानों से बातचीत की। हुकूमत की जानिब से सैलाब से मुतासिरा किसानों की बीमा की फहरिस्त जाहिर कर दी गई है। इसमें खामियों पर जवाब तलब करने के लिए साबिक रुकन असम्बली हर्षवर्धन जाधव ने कन्नड़ ताल्लुक़े के मुख्तलिफ मकामात पर जलसे लेने की शुरुआत कर दी है। इसके तहत इतवार को घाट शेंद्रा में हर्षवर्धन जाधव ने किसानों से बातचीत की। इसमें ख़ास तौर पर किसानों के फसल बीमा 2022 आफात फंड लाइट के सिलसिले में बातचीत हुई। इस जलसे में किसान बड़ी तादाद में मौजूद थे। विम्याच्या बाबतीमध्ये खरं तर मी आमदार असताना कधीच काही प्रॉब्लेम यायचा नाही। दुर्दैवाने मला पराभव पत्करावा लागला आणि बरं झालं की पराभव झाला, कारण जास्तीचा सखोल अभ्यास माझा त्याच्यामध्ये होऊ शकला आणि तदनंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याची जी कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आहे ती नेमकी कशी आहे। ज्यावेळेला कृषी खात्यामध्ये ठिय्या आंदोलन आम्ही केलं, अचानकच काही नवीन जी आर आमच्या तोंडावर फेकण्यात आले, पण तेही आम्ही व्यवस्थित पद्धतीने बॅटिंग करून आम्ही ते बॉल परतवलं आणि नंतर असं लक्षात आलं की जवळपास 28 कोटी रुपये आपल्याला त्याची द्यायचे। पुन्हा एकदा बॅट हातात घेतली, कारण तोही एक बॉल होता, तोही ठोकला। त्याच्यानंतर 28 कोटीचे 90 कोटी झाले, त्याच्यानंतर 100 झाले आणि त्याच्यानंतर 272 कोटी रुपये झाले। 272 कोटीमध्ये शासनाचा आकस्मिक निधी, ज्याच्यामध्ये अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यामुळे झालेली पिकाची खराबी हे इन्क्लुडेड होतं आणि तो 272 कोटीचा जीआर किंवा पत्र घेतल्याच्या नंतर जेव्हा पैसे वाटपाची सुरुवात झाली त्यावेळेला सोयगावला सगळ्यात पहिल्यांदा पैसे गेले। आपले सगळे नातेवाईक इकडचे जवळपास सोयगाव मध्ये आहेत। तिकडनं आवाज उठला आणि प्रत्येकाने वाटते तसा सत्कार करणं लावलं। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much.
and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचे लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. जवाहर नगर पुलिस ने एक तीसरी जमात के तालिब इल्म की चोरी की गई साइकिल वापस दिलवाने पर वैकुल राज देशमुख इस तालिब इल्म ने पुलिस को मकतूब तहरीर करके शुक्रिया अदा किया. उसे इसके मामा ने यौम पैदाइश पर उसे तोहफा दिया था. इस तालिब इल्म ने पुलिस का शुक्रिया अदा किया है. साइकिल चोरी होने की शिकायत
जवाहर नगर पुलिस स्टेशन में दाखिल की गई। इस पर क्राइम ब्रांच शाख के वफद ने 9 जनवरी को जुर्म की जांच करके 3 नाबालिग चोरी करने वाले बच्चों को ताबे में लिया। इनके कब्ज़े से 80 मुख्तलिफ कंपनियों के स्पोर्ट्स साइकिलें ज़ब्त की गई। ये साइकिलें हकीकी मालिकों को वापस की गई। इसमें से एक तीसरी जमात के तालिब इल्म ने चोरी की गई साइकिल वापस मिलने पर पुलिस को मकतूब तहरीर करके शुक्रिया अदा किया। इस ख़त में जवाहर नगर पुलिस के अफसरान का शुक्रिया अदा किया गया। जुर्म नहीं करना चाहिए, जुर्म छुप नहीं सकता। साइकिल मामा ने यौम पैदाइश पर तोहफे में दी थी। स्पोर्ट्स साइकिल सितंबर में चोरी हुई थी। ये बात वैकुल राज देशमुख ने अपने मकतूब में तहरीर की है। एडियन से बातचीत करते हुए इस तालिब इल्म ने अपने जज्बात का इजहार किया। माझे नाव वैकुलराज पुरुषोत्तम देशमुख आहे। मी इयत्ता 3री वुडब्रिज हायस्कूलचा विद्यार्थी आहे। माझी सायकल चोरीला गेली होती व जवाहर नगर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी सापडून दिली। मला याबद्दल खूप आनंद झाला। मला हे शिकवण भेटले की चोरीला गेलेली वस्तू परत सापडती व गुन्हा लपत नसतो, म्हणून गुन्हा करायचा नाही। आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांची आदर करायला पाहिजे, कारण की त्यांच्या कर्तव्य दक्षतेतून आपले समाज व राष्ट्र सुरक्षित रहते। पीपल्स एजुकेशन सोसाइटी के साबिका तलबा की जानिब से रिपब्लिक जमहूरिया सुबह का एहतमाम इतवार को गारहाए बौद्ध इलाके में किया गया था। इसमें शहरियों ने जोश व खरोश से हिस्सा लिया। वामनदादा शब्द है, दान दे रे जरा दान दे, अरे प्राण भारत भूला दान दे, प्राण भारत भूला दान दे, प्राण भारत भूला दान दे, प्राण भारत भूला दान दे। आइन की कदर जमहूरियत की बेदारी के लिए पीपल्स एजुकेशन सोसाइटी के साबिका तलबा की जानिब से रिपब्लिकन जमहूरिया सुबह इस प्रोग्राम का अहतमाम किया गया था। इतवार को सुबह गारहाए बौद्ध में ये प्रोग्राम मुनक़िद किया गया था। इस प्रोग्राम में मुख्तलिफ प्रोग्राम्स पेश किए गए। हुब्बुल वतनी के गीत और वोटर्स के लिए बेदारी के गीत पेश किए गए। इस मौके पर रक़्स, मासूम बच्चों के प्रोग्राम भी पेश किए गए। आपण सगळ्यांचा या देशामध्ये ज्या ईव्हीएम वरती मतदान होतंय त्या ईव्हीएमच्या मतदानावरती कुणाचाही विश्वास नाहीये, परंतु मुजोर शासन ही बाब काही ऐकायला तयार नाहीये आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या बाबीचा विचार करून आम्ही या ठिकाणी पूर्वी ज्या पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान होत होतं ते बॅलेट बॉक्स या ठिकाणी लावलेले आहे। आपल्या सर्वांचं मतदान त्या बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून आम्ही नोंदवून घेणार आहोत। तर या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी जाऊन बॅलेट बॉक्स वरती ईव्हीएमच्या विरोधात खुलं मतदान करायचं आहे, जेणेकरून आपण आपलं जे झालेलं मतदान आहे ते या शहरभरामध्ये आपण कॅम्पेन राबवून ते मतदान पुन्हा एकदा लोकांच्या माध्यमातून संकलित करणार आहोत आणि या शासनाला ही जाणीव करून देणार आहोत की हा सगळा वर्ग, हा सगळा आंबेडकरी वर्ग या तुमच्या ईव्हीएमच्या हुकुमशाहीच्या विरोधात आहे। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे के मुकामी रुकन असम्बली तरक्याती फंड से तैयार किए गए मुकुंदवाड़ी और नारेगांव इलाके में सीमेंट कंक्रीट रास्तों का इफ्तिताह आज उनके हाथों अमल में आया। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे के मुकामी रुकन असम्बली तरक्याती फंड से तामीर की गई मुकुंदवाड़ी इलाके में वार्ड नंबर 83 में आज इनके हाथों सीमेंट कंक्रीट रास्ते को अवाम के नाम मौसूम किया गया। इस मौके पर नायब ज़िला चीफ
बाबा साहेब डांगे, कारपोरेटर कमलाकर जगताप, शहर चीफ ध्यानेश्वर डांगे, नायब शहर सदर लक्ष्मण तिवड़, खवातीन फ्रंट नायब ज़िला मुंतज़िम दुर्गा, कानून साज असम्बली मुंतज़िम रेणुका ताई शाह, लता ताई शाह मौजूद थे। नारेगांव में वार्ड नंबर 2 में इनके हाथों मुकामी रुकन असम्बली तरक्याती फंड से सीमेंट कंक्रीट रास्ते का इफ्तिताह अमल में आया। बुनियादी अशिया के फकदान वाले इस इलाके में सीमेंट कंक्रीट रास्ते का काम होने पर इस इलाके के रिहायशियों ने इस्तकबाल किया। इस मौके पर सियासी अफराद और मुकामी शहरी कसीर तादाद में मौजूद। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। चोरी की गई साइकिल वापस मिलने पर तीसरी जमात के तालिब इल्म ने पुलिस अफसरान को रवाना किया शुक्रिया का मकतूब। एडवोकेट सवरना मोहिते पाटिल की जानिब से वजीर छगन भुजबल और एडवोकेट सदावर्ते को चूड़ियां अहीर की जाएगी। नाजरीन, इसी के साथ आज की खबरें खत्म होती है। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।